नमस्कार. आज 29 सप्टेंबर जागतिक हृदय दिवस. हृदय आपल्या शरीरातला सगळ्यात महत्त्वाचा अवयव. आपण बघत आहोत गेल्या काही वर्षामध्येच कोविडपासनं हृदयाचे विकार आणि हृदरोग हा प्रमाण खूप वाढलेलं आहे. याचं कारण काय? त्याचे 2-3 महत्त्वाचे कारण आहेत की ज्याच्यामुळे लहान वयात म्हणजेच 30शीमध्येच आजकाल हृदयाचे विकार खूपच जास्ती झालेले संभवतात. सगळ्यात महत्त्वाचं तुमचं स्ट्रेस. तुम्ही किती स्ट्रेसमध्ये जगता, तुम्ही किती स्ट्रेस तुमच्या शरीरामध्ये ॲब्झॉर्ब करता आणि तुम्हाला स्ट्रेस मॅनेजमेंट किती चांगल्या पद्धतीने येतं, ह्या गोष्टींवर अवलंबून राहतं की आपली हृदयाची आणि त्याचसोबत बाकीचे पण आपले जे महत्त्वाचे अवयव आहेत की त्यांची ताकद कशी राहील आणि त्यांचे काम कसं राहील. दुसरं म्हणजे लाईफस्टाईल, तुमची जीवनशैली. जर तुम्ही खूप जास्ती उशिरा जेवता, दुपारचं खूप जास्त उशिरा जेवता, रात्रीचं खूप जास्ती उशिरा जेवता किंवा जेवणासाठी काही वेळ किंवा अकाळी जेवतात, तर त्याच्यामुळे होणाऱ्या अपचनाने बरेचदा हायपर ॲसिडिटी होऊन पुढे जाऊन हृदयाचे विकार होताना संभवतात. तिसरं महत्त्वाचं म्हणजे तुमचं पाचन. तुमचं शरीर खाल्लेलं अन्न किती योग्य प्रमाणामध्ये पचवते आणि किती ते शरीरात साठवून ठेवते, हेही महत्त्वाचं ठरतं की तुमचं हृदयाचं आणि तुमची पचन संस्था किती चांगली कार्यरत आहे. बरेचसं असं दिसतं की ज्यांना हायपर ॲसिडिटी आहे किंवा ज्यांना पोटाच्या तक्रारी आहेत, त्यांना बरेचदा हृदयाचे विकार होताना संभवतात. त्याच्यामुळे तुमचं अग्नी म्हणजे तुमचे डायजेस्टिव्ह फायर, तुमचं पूर्ण पचनसंस्था, तुमचं खाण्यापिण्याच्या वेळा, तुमचं विसर्जन किंवा ज्याला आपण पोट साफ होणे म्हणतो, ह्या गोष्टी योग्य असणं खूप महत्त्वाचं आहे. खूप सारे हृदरोगाच्या केसेस बघितल्यानंतर असं नेहमी जाणवतं की हृदरोग किंवा हार्टच्या रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते होण्यामागे बरेचदा खूप छोटी कारणं असतात. म्हणजे खूप उशिरापर्यंत फोन वापरणं, रात्री खूप उशिरा झोपणं, हे जर तुम्ही करत राहिलात तर अनेक वर्ष करत राहिलात तर त्याच्यानंतर हृदयाचे विकार किंवा हृदयाला धोका संभवण्याचे प्रमाण वाढतं. त्याच्यासोबतच तुमच्या शरीरातलं कोलेस्ट्रॉल किंवा तुमच्या शरीरातली अतिरिक्त चरबी किंवा चुकीच्या प्रमाणामध्ये जर फॅट्स शरीरामध्ये साठत जात असतील तरीसुद्धा आर्टरीजना म्हणजे आपल्या रक्तवाहिनींना ब्लॉक करूनसुद्धा वेगळे हृदयाचे विकार संभवतात. खूपदा आपण असं बघतो की लहान वयामध्ये म्हणजे अगदी लहान मुलांमध्ये सुद्धा हृदयाचे बरेचसे विकार आजकाल नवीन आपल्याला ऐकायला मिळतात. तर त्याचं कारण असं की मातेने तिच्या गर्भावस्थेमध्ये म्हणजे तिच्या प्रेग्नन्सीमध्ये ज्या गोष्टी फॉलो केल्या आहेत, जे तिने खाणं पिणं ठेवलं आहे, जे तिने तिची लाईफस्टाईल ठेवलेली आहे, जे तिने कॉन्टेंट कन्झ्युम केलं आहे, म्हणजे जसं तिने फोनचा किंवा टी व्हीचा वापर केला आहे, ह्याच्यावर सुद्धा डिपेंड राहतं की मुलाची किंवा बाळाची वाढ तिच्या पोटामध्ये कशी झालेली आहे. आणि काही गोष्टी आहे हेरिडिटरी, म्हणजे आईवडिलांकडनं सुद्धा मुलांपर्यंत त्या पोहोचल्या जातात. त्याच्यामुळे आजकाल लहान मुलांमध्येही बरेचदा हृदयाचे किंवा आपल्या ज्या वेगळ्या अवयवांचे विकार पण संभवताना दिसतात. त्यासाठी एकच गोष्ट महत्त्वाची आहे की तुम्ही तुमच्या शरीराकडे थोडासा वेळ काढून नक्कीच लक्ष द्या. तुमचं खाणंपिणं नीट ठेवा, तुमची लाईफस्टाईल नीट ठेवा आणि जेवढं शक्य होईल तेवढं लवकरात लवकर झोपायचा प्रयत्न करा. थँक्यू सो मच.